Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. सो वेलकम अगेन. मी योगेश जयस्वाल, डायरेक्टर समृद्धी वेल्थ, येथे डिजिटल मीटिंग मध्ये उपस्थित आपणा सर्वांचे स्वागत करतो. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी ही प्रत्येकाच्या आयुष्याचा दरवाजा ठोठावत असते. त्या संधीला आपण आत घ्यायचे का त्याला परतावून लावायचे हे प्रत्येक व्यक्तीवर निर्भर करत असते. जे व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेल्या संधीचे योग्य वेळेवर स्वागत करत असतात, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी ही त्यांच्या आयुष्यात कायम नांदत असते. आजच्या युगात अर्थव्यवस्थेत सहभागी होऊन त्यात निवेश करणे ही सगळ्यात मोठी संधी आहे. जगात उपलब्ध असलेल्या असेट क्लासपैकी इक्विटी हा असेट क्लास पुढील दशकभरात सर्वात जास्त परतावा देणार हे निश्चित आहे. विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यांच्या प्रगतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यात आपण योग्य वेळी गुंतवणूक करून चांगल्यात चांगला परतावा कसा मिळवू शकतो यासाठी आम्ही हे आजचे सेशन आयोजित केलेले आहे. आम्ही आशा करतो की या 25 मिनिटांच्या पुढील सेशन मध्ये आपणास आपल्या अपेक्षेप्रमाणे इनोव्हेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटेल आणि आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन आपल्याला अधिक चांगल्या रीतीने करण्यास मदत होईल. सो मी पीपीटी स्टार्ट करतोय आणि प्रेझेंटेशनची सुरुवात करतोय. सो वेलकम अगेन टू समृद्धी वेल्थ. ऍक्च्युली पहिल्या पीपीटी पासून मी सुरुवात करतोय. टॉप 10 US कंपनीज बाय मार्केट कॅप. आपण समोर स्क्रीनवर बघत आहोत की सध्याची स्थिती आणि 1995 ची स्थिती बिलियन डॉलर मध्ये. याच्यात आपल्याला दोन कॉलम दिसत असतील, कंपनी आणि करंट त्याची बिलियन डॉलर मधली प्राइस आणि 95चं कंपनीज आणि त्यांची आजची करंट व्हॅल्यू. सो तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की आता सध्या जे नावं आपण वाचतोय त्यात ऍपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अमेझॉन, टेस्ला, मेटा प्लॅटफॉर्म्स, निविदा, बर्कशायर हॅथवे जी वॉरन बफेटची कंपनी आहे, जेपी मॉर्गन आणि विजा या सगळ्या अशा कंपन्या आहेत ज्यांची नावं आपल्याला काय आपल्या मुलांना सुद्धा माहिती आहेत आणि त्यांची बिलियन ट्रिलियन डॉलर मधली जी असेट आहे त्याचं मूल्य आपण करंट मध्ये समोर बघत आहोत. त्याच्या बाजूचा जो कॉलम आहे 95 चा त्याच्यामध्ये तुम्हाला. हा सर. योगेशजी, यस. मी बर्डे बोलतोय. मला फक्त पहिलीच पीपीटी दिसते. तुम्ही जे बोलताय ती मला वाटतं सेकंड पीपीटी असेल. नाही, ही पहिल्या पीपीटी बद्दलच बोलणं चालू आहे सर. टॉप 10 US कंपनीज बाय मार्केट कॅप हे दिसतंय ना आपल्याला? नाही, आम्हाला समृद्धी वेलचं पहिलं पीपीटी दिसतं. एक मिनिट होल्ड करा. फक्त समृद्धी वेलचा लोगो दिसतोय, पीपीटी नाही दिसत. हा, पीपीटी नाही दिसत आहे. आता दिसतंय? नाही, फक्त समृद्धी वेल्थ आहे. समृद्धी वेल दिसतंय आम्हाला फक्त. समृद्धी वेलच्या लोगोची पीपीटी दिसते, त्याच्यानंतरची. होल्ड करा प्लीज, होल्ड करा. प्लीज होल्ड करा. मी ट्राय करतोय. टेक्नॉलॉजीचा इश्यू असतो. ओके. हा, आपण स्वतः समोर असतो तेव्हा आजारी असतो आणि टेक्नॉलॉजी सुद्धा कधी कधी आजारी असते. राईट. येस, नाऊ वी कॅन सी. येस. ओके, गो अहेड. हा, येस. सॉरी फॉर इंटरप्शन. मी पुन्हा सुरू करतो. सो इथं आपल्याला दिसते बघा, टॉप 10 US कंपनीज बाय मार्केट कॅप, करंट अँड 95 चे बिलियन डॉलर मधले रेट. आपल्याला दोन वेगवेगळ्या आलेखांमध्ये दिसत असेल की करंट आणि 95 याच्यामधले जे कंपनीज आहेत तर त्या कंपन्यांचे नावं बघा ऑलमोस्ट सिमिलर नाही आहेत, सगळे बदलून गेलेले आहेत. म्हणजे ऍपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अमेझॉन, टेस्ला, मेटा, निविदा, बर्कशायर हॅथवे, जेपी मॉर्गन आणि विजा याच्यापैकी 95 ला फक्त मायक्रोसॉफ्ट कंपनी अस्तित्वात होती. पण 95 ला ज्या अस्तित्वात कंपन्या होत्या ना त्याच्यापैकी फक्त मायक्रोसॉफ्ट सोडली तर एकही कंपनी आपल्याला टॉप 10 मध्ये दिसत नाही आहे. सांगण्याचं रिझन हे की टेक्नॉलॉजी किती अपग्रेड होते आणि किती फास्ट बदलते
आपल्याला माहिती आहे की कोका कोला खूप मोठी कंपनी आहे, पण कोका कोलाचं नाव टॉप 10 मधनं कधीच निघून गेलेलं आहे. म्हणजे जी टॉप 4 मधली कंपनी होती ती आज टॉप 10 मध्ये नाहीये. जनरल इलेक्ट्रिकल, ज्याला आपण जी इलेक्ट्रिकल म्हणतो, दॅट वॉज टॉप कंपनी इन द वर्ल्ड ऍट दॅट टाइम. पण आता त्याचं अस्तित्व नाहीये, ती इव्हन टॉप 50 मध्ये सुद्धा नाहीये. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की टेक्नॉलॉजी ही परिस्थितीनुसार बदलत जात असते आणि बऱ्याच कंपन्या ओव्हरटेक करून जुन्या कंपन्यांना आणि टेक्नॉलॉजीला मागे सोडत असतात. आता याच्यामध्ये आपण बघतोय इंडियन कंपनीज मार्केट कॅप. आता आपण आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर येऊया आणि यात बघूया की आपल्या टॉप 8 कंपनीज कुठल्या आहेत. तुम्हालाही कल्पना आहे, रिलायन्स इंडस्ट्री, टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचएल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि बजाज फायनान्स. एचडीएफसी बँक वेगळं आहे आणि एचडीएफसी कॉर्पोरेशन वेगळं आहे. तर तुम्हीच बघाल की रिलायन्स इंडस्ट्री ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे मार्केट कॅप वाईज आणि $220 बिलियन मध्ये तिची असेट आहे. हे आपल्यालाही कल्पना आहे की ह्या टॉपच्या कंपन्या आहेत आपल्याकडे. मला हे सांगण्याचं तात्पर्य हे की आपल्याला हे बघायचं आहे की ज्या अदर इकॉनॉमी आहेत, समजा महत्वाचं म्हणजे चायना आणि युएस, याच्या पॅरलल मध्ये आपण कुठं आहोत. सो आता आपण बघत आहोत चायना कंपनीचं मार्केट कॅप. आता याच्यामध्ये बघा टॉप 7 कंपन्या दिलेल्या आहेत. तुम्हाला टेन्सेंट नाव दिसतंय सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर 1 बाय 1 करून तुम्हाला अलिबाबा नाव दिसेल. सर भुवनेश पवार. हा बोला सर. सर ते थर्ड शीट वर नाही आलेले आहेत अजून. आपण म्हणजे स्क्रीन शेअरिंग मध्ये सेकंड शीटच दिसतंय आम्हाला. चायनाचं दिसतंय. इज इट म्हणजे सेकंड शीट मध्ये जे आपण आधी बोलत होतो 10 हो. US कंपनीज बद्दल, हो, ती दिसते. आता थर्ड शीट वर तुम्ही बोलणं सुरू केलं तर ती आम्हाला दिसत नाहीये. टॉप 10 US कंपनी दिसतंय सर फक्त. हा इंडियाच्या झाल्यात. त्यानंतर एक मिनिट, तुम्हाला जर अडचण आली ना मला पुन्हा इंटरप्ट करा. चेंज नाही होते ऑटोमॅटिक. एक मिनिट. आता इंडियन कंपनीज दिसत आहेत तुम्हाला. यस सर, यस सर. येस येस. आता युएस दिसत आहेत तुम्हाला. येस, आता युएस दिसत आहेत. हा हे बघा, हे चायनाचं आहे, आपण बोलत होतो राईट. यस सर. म्यूटवर करून घेतो. आवाज कोणाचा? प्लीज आपल्या साईडनी जर अनम्यूट असेल तर म्यूटवर करून घ्या आपण, कारण बाकीच्यांना आवाज यायला नको. येस, मी म्यूटवर करून घेतलंय. मी म्यूटवर करून घेतलंय आता सर्वांना, जेणेकरून कोणाला डिस्टर्ब नको व्हायला. सो चायना कंपन्यांमध्ये आपण बघत आहोत स्क्रीनवर की अलिबाबाचं नाव आपल्याला फक्त माहिती आहे राईट. पण अलिबाबा ही 3 नंबरची टॉपची कंपनी आहे तिथं, जिचं आपण असेट बघत आहोत $325 बिलियन. आणि तुम्हाला हे ऐकून आणि वाचून आश्चर्य वाटेल की जी टेन्सेंट म्हणून कंपनी दिसते तुम्हाला, त्या कंपनीचं अस्तित्व गेल्या आता काही वर्षांमध्ये सुरू झालेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला कल्पना आहे की टेन्सेंट कंपनी काय प्रोडक्शन करते? टेन्सेंट कंपनी ऑनलाईन गेमिंग कंपनी आहे सर. म्हणजे जे आपण मोबाईल गेम खेळतो ना, ती मोबाईल गेमिंग प्रोडक्शन करणारी कंपनी आहे. त्याचं सॉफ्टवेअर ही कंपनी बनवते आणि ती कंपनी आज चायनातली $584 बिलियन म्हणून सगळ्यात मोठी कंपनी आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्यापैकी कोणाला हे आपण विचारही केला नसेल की एक गेम बनवणारी कंपनी ही एका देशाची सगळ्यात टॉपची टर्नओव्हर असलेली कंपनी असू शकते. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण जर इंडियन इकॉनॉमीची कंपनी बघितली तर त्याचं $285 बिलियन अगेन्स्ट चायनाची $584 बिलियन कंपनी जी गेम बनवते ही सगळ्यात मोठी आहे. आज आपल्याला माहिती आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचे नंबर ऑफ प्रोडक्शन्स किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पण त्याच्यापेक्षाही टर्नओव्हर मध्ये डबल पेक्षा जास्त कंपनी जी आहे ती टेन्सेंट आहे, जी गेम बनवते.
आता आपण युएस कडे वळूया. तुम्हाला युएसचं दिसत असेल आता स्क्रीन, राईट? सो युएस कंपनीज मार्केट कॅप जे आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे नावं सगळ्यांना परिचित आहेत. ऍपल पासनं तुम्ही $1 ट्रिलियन मध्ये त्यांचं मार्केट कॅप बघा. $2608 ट्रिलियन, $2224 ट्रिलियन, $1715 ट्रिलियन, $1408 ट्रिलियन आणि टेस्ला कुठं $1 बिलियन पासून स्टार्ट होते. म्हणजे ज्या 4 कंपन्या आहेत त्या $1 ट्रिलियन कंपनीज आहेत. आज आपण म्हणतोय की आपली अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन कडे वळते. ऑलरेडी अमेरिकेतल्या 4 कंपन्या $1 ट्रिलियन कधीच्या क्रॉस करून गेलेल्या आहेत. सांगण्याचे तात्पर्य काय आहे की जगामध्ये विविधता आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध नाही आहेत त्या बाहेर उपलब्ध आहेत. तर आपल्या अर्थव्यवस्थेत इन्व्हेस्टमेंट करण्याव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जगातल्या इतर अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तिथनं सुद्धा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज भेटू शकतायत. पुढच्या स्लाइडला आपण बघत आहोत की आपल्याकडे काय उपलब्ध नाही आहे आणि जगात काय काय आहे. तर तुम्हाला दिसत असेल इंडियन मार्केट डझंट प्रोव्हाइड एक्सपोजर टू इमर्जिंग इनोव्हेशन्स. म्हणजे इनोव्हेशन सेक्टर मधले काही मोठे मोठे सेगमेंट आहे ज्याचं उत्पादन अजूनपर्यंत भारतात सुरू झालेलंच नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्सचं तुम्हाला कल्पना असेल की कुठलीही मशीन किंवा इलेक्ट्रिक इंजिन, इव्हन कार ही रन करण्यासाठी सेमीकंडक्टर्स लागतात. आणि सेमीकंडक्टर्स बनवणाऱ्या जगात मोजक्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये भारत अजूनपर्यंत आलेला नाही आहे. म्हणजे आपल्याला सेमीकंडक्टर्ससाठी टोटली बाहेरच्या देशांवर निर्भर राहावं लागतं जिथनं ते आपल्याला आयात करता येतंय. आणि हे जर नसेल ना तर आपलं करोडो रुपयांचं मशीन सुद्धा युजलेस होऊन जातं. तर हे सगळ्यात मोठं सेगमेंट आहे की जे आज डिजिटल युगाला मूव्ह करतंय. त्यानंतर 5G टेक्नॉलॉजी. आजही आपण 3G आणि 4G टेक्नॉलॉजी युज करत आहोत, पण जगामध्ये डेव्हलप कंट्रीजमध्ये सगळीकडे 5G टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊन गेलेली आहे, आपल्याकडे अजूनपर्यंत आलेली नाहीये. जेनेटिक टेक्नॉलॉजी. जेनेटिक टेक्नॉलॉजीचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही पेपरात एक न्यूज वाचली असेल की एका पिग म्हणजे डुकराचं हृदय काढून एका माणसाच्या शरीरात प्रत्यारोप करण्यात आला. ही जेनेटिक टेक्नॉलॉजीनी हे शक्य झालेलं आहे. तर जेनेटिक टेक्नॉलॉजी भविष्यात इतक्या वेगाने वाढणार आहे की आपण म्हणतो की एका शतकामध्ये लता मंगेशकर किंवा तेंडुलकर सारखे व्यक्ती जन्माला येतात. त्यांच्यासारखे व्यक्ती जन्माला येण्याचं प्रमाण भविष्यात वाढून गेलेलं असेल. म्हणजे जेनेटिक टेक्नॉलॉजी ही सायन्सचा यूज करून इफेक्टिव्हली जगाला बदलवून टाकू शकेल आणि ते प्रस्थ हळूहळू वाढत चाललेलं आहे. इंटरॅक्टिव्ह मीडिया. आज आपण झूमच्या माध्यमातून बोलत आहोत. सो इंटरॅक्टिव्ह मीडिया काय आहे की जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, एकमेकांना भेटणं, बोलणं, हे आपण भेटायचो बोलायचो त्यावेळेस सगळ्या गोष्टी समोरासमोर शक्य होत्या. आज आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून एकमेकांसोबत संवाद साधू शकतो. हे सगळं इंटरॅक्टिव्ह मीडियामुळे शक्य झालेलं आहे. फिनटेक कंपनीज, इलेक्ट्रिक व्हेकल्स, रोबोटिक अँड ऑटोमेशन्स या ज्या मोठ्या मोठ्या आज सेगमेंट्स आहेत अर्थव्यवस्थेमधले, याच्यातलं एकही सेगमेंट अजूनपर्यंत भारतात सुरू झालेलं नाही आहे. म्हणजे ह्या संधी आज आपल्याला जगात उपलब्ध आहेत पण अजूनपर्यंत भारतात उपलब्ध झालेल्या नाही आहेत. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला बघायला भेटेल इनोव्हेशनची हिस्ट्री सायकल काय राहिलेली आहे. तर ही पण एक मजेदार स्लाइड आहे बघा की इनोव्हेशन सायकल ही आता हळूहळू वर्षांनुसार कमी होत चाललेली आहे. म्हणजे पहिली इनोव्हेशन सायकल 60 इयर्सची होती, त्याच्यानंतर इनोव्हेशन सायकल 55 वर्षांची, मग 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष आणि आता 25 आणि त्याच्या पुढे मग ती कमी कमी होत राहील. तर इनोव्हेशन सायकलमध्ये 1785 नंतर पहिलं इनोव्हेशन काय होतं जगामध्ये? वॉटर पॉवर, टेक्सटाईल आणि आयरन. म्हणजे त्यावेळे आपण आतापर्यंत म्हणजे हजारो लाखो वर्षांपासून अश्मयुगातनं बाहेर पडून आपण काही डेव्हलपमेंट्स केलेल्या होत्या. पण जे आपण म्हणतो ना आधुनिक युगाची सुरुवात, ती आधुनिक युगाची सुरुवात झालेली आहे 1785 नंतर, जेव्हा पाणी, टेक्सटाईल म्हणजे कपडे, आयरन वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण इफेक्टिव्हली तेव्हापासून उपभोग घ्यायला याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर 55 वर्षाची 1845 नंतरची जी सेकंड वेव्ह आली ती स्टीम पॉवर, रेल, स्ट्रीट म्हणजे रस्ते, रेल्वेचं जाळं, स्टीम पॉवर याच्या माध्यमातून आली. आणि 55 वर्ष ही डेव्हलपमेंटची सायकल रन होत राहिली. त्याच्यानंतरची जी सायकल आली अर्थव्यवस्थेत थर्ड, ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खऱ्या आपल्या युगाची सुरुवात झाली जिथनं आपल्याकडे थॉमस अल्वा एडिसननी इलेक्ट्रिसिटी आणि बल्ब वगैरे या सगळ्या गोष्टींचा शोध लावला. केमिकल्स आणि इंटरनल कॉम्बस्टन इंजिन म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पुढचे 50 वर्षाचे जे 5 दशक आहेत ते थर्ड वेव्ह मध्ये आपण अनुभवली.
त्याच्यानंतरचं फोर्थ वेव्हची जी आपली 40 वर्ष गेले ती पेट्रोकेमिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि एव्हिएशन्स म्हणजे विमान वगैरे याच्यामुळे आपली बाहेरच्या देशांमध्ये येणं जाणं आणि खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट या गोष्टी 40 वर्षाच्या ह्या 4 दशकांमध्ये 1950 नंतर खऱ्या अर्थाने सुरू झाल्या. त्याच्यानंतर 1990 नंतर फिफ्थ वेव्ह आली, डिजिटल नेटवर्क म्हणजे कॉम्प्युटरचं युग सुरू झालं. सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर, न्यू मीडिया ह्या नवीन गोष्टींनी जगाचं नवीन अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतरची आता हे 25 इयर्सची पुढची वेव्ह आहे. त्याच्यामध्ये आपण हे इमॅजिन नाही करू शकत आहे की काय काय गोष्टी वाढणार आहेत. म्हणजे इतिहास आपल्याला माहिती आहे, त्यात काय गोष्टी वाढणार आहेत याची आपल्याला कल्पना नाहीये. आणि त्याच गोष्टींची कल्पना देण्यासाठी आम्ही आजचे सेशन आयोजित केलेलं आहे की आपल्याला ती एक आयडिया आली पाहिजे की इनोव्हेशन कुठल्या कुठल्या पद्धतीचे भविष्यात राहणार आहेत. इनोव्हेटिव्ह कंट्रीज कुठल्या आहेत बघा. हा एक इंटरेस्टिंग साईड आहे आणखी की कुठल्या अशा 8 जगातल्या सगळ्यात मोठ्या कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे इनोव्हेशन सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत राहतात. तर जस्ट फॉर नॉलेज, स्वित्झर्लंड, स्वीडन, US, UK बघा, युकेचा नंबर नंतर लागतोय. साऊथ कोरिया, नेदरलँड, फिनलँड, सिंगापूर ह्या काही कंट्रीज आहेत की जिथं इनोव्हेशन्स हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणजे आपण इनोव्हेशन्स मध्ये बरेच अजून मागे आहोत. याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्वाची स्लाइड ही आहे की डिजिटल युगाने जगाचं आजचं अस्तित्व बदलून टाकलेलं आहे. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे डिजिटल युगामुळे आपण पुढच्या वर्षांमध्ये खूप नवीन गोष्टी अनुभवणार आहोत. पहिला आहे इंटरॅक्टिव्ह मीडिया. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपण आज बघा व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, राईट, इंस्टाग्राम हे जे काही युज करतोय, जे आज कॉमन होऊन गेलेलं आहे. म्हणजे अगदी माझ्यासमोर बसलेले बरेच सिनियर सिटीजन आहेत ते सुद्धा आजच्या घडीला हा झूम काय आहे, हा इंटरॅक्टिव्ह मीडिया आहे. तर हे नेटफ्लिक्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, त्याच्यानंतर गेमिंग हे सगळं इंटरॅक्टिव्ह मीडियामध्ये येतं. आणि आपल्याला कल्पना आहे की हा इंटरॅक्टिव्ह मीडियाचं सेक्टर किती वेगाने आणि झपाट्याने ग्रो करत आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत जे साधे मोबाईल युज करत होते त्यांना जर असं म्हटलं गेलं असतं की आपल्या हातात टीव्ही राहील जो आपल्याला 24 तास जगातल्या सगळ्या घडामोडी दाखवेल, तर त्यावेळेस ह्या गोष्टी अशक्यप्राय वाटल्या होत्या. पण आता आपल्या हातात एक स्मॉल मोबाईल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जगातली सगळी माहिती भेटते. आणि इंटरॅक्टिव्ह मीडियामुळे, सोशल प्लॅटफॉर्ममुळे आपण कनेक्टिव्ह राहिलो आहोत आणि आज हे जगाचं भविष्य घडवत आहेत आणि वेगाने पुढे जाणाऱ्या कंपन्या बनलेल्या आहेत. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बघा, आपण ऐकलेलं आहे की आज मुंबईमध्ये बसलेले डॉक्टर न्यूयॉर्कमध्ये असलेल्या पेशंटची सुद्धा सर्जरी करू शकतात. रोबोटिक सर्जरी म्हणतो आपण. दिस इज ऑल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज मी लाईव्ह तुमच्या समोर झूम सेशन मध्ये बोलतो आहे. होऊ शकतं माझ्या जागी उद्या कोणी रोबो बसून तुम्हाला हे ट्रेनिंग देईल किंवा हे सेशन घेईल. दिस इज ऑल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचं प्रमाण भविष्यात वाढतंय आणि हे जगाचं एक नवीन भविष्य राहणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स हे असं एक सेगमेंट आहे जे आता आपल्याला पूर्ण कल्पना आहे की आपले जे नितीन गडकरी साहेब आहेत ते येणाऱ्या वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर पूर्णपणे बॅन आणण्याच्या विचारात आहेत. इतकं सोपं नाही आहे ते, पण तरीही त्याची पूर्ण तयारी चाललेली आहे. पण जगातल्या डेव्हलप कंट्रीजमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सचं उत्पादन खूप मोठ्या संख्येने सुरू होऊन गेलेलं आहे. तुम्ही टेस्ला कंपनीचं नाव ऐकलं असेल, जी आज जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवते. आणि त्यांचं ह्यूज प्रोडक्शनमुळे त्या कंपनीचं मार्केट कॅप गेल्या काही वर्षांमध्ये ट्रिमेंडस पटींमध्ये वाढलेलं आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकल हे भविष्य याच्यामुळे आहे की पेट्रोल डिझेलची वाहनं, पेट्रोल डिझेल म्हणजे आपण म्हणतो ना, ह्या गोष्टींचा साठा लिमिटेड आहे. आणि शिवाय पोल्युशन हा एक खूप मोठा पॉइंट आहे की ज्याचा जगाला विचार करून पेट्रोल डिझेलच्या वाहनांवर त्यांना बंदी आणणं ह्या गोष्टी अपरिहार्य राहणार आहेत. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलचं युग अवतरणार आहे. अजूनपर्यंत भारतात इलेक्ट्रिक व्हेकलच्या कंपन्यांचं उत्पादन सुरू झालेलं नाहीये. टाटा वगैरे या कंपन्या त्याच्या पाईपलाईन मध्ये आहेत, पण अजून त्यांचं प्रोडक्शन सुरू झालेलं नाहीये. म्हणजे कंपनीच अस्तित्वात आलेल्या अजून नाही आहेत. फिनटेक म्हणजे बघा, आपण गेल्या 2 वर्षामध्ये कोविड आल्यापासून एक गोष्टीचा खूप अनुभव घेतला की नोटबंदी केल्यानंतर गव्हर्नमेंटची याची इच्छा होती की लोकांनी म्हणजे चलन आणि जे चलनी नोटा आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन कमी करावं आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांनी ट्रान्झॅक्शन वाढवावं. तर फिनटेक काय आहे की आज आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरतो, एटीएम, व्हिसा कार्ड, गुगल पे, फोन पे, हे सगळी फिनटेक टेक्नॉलॉजीची कमाल आहे. आणि या फिनटेक टेक्नॉलॉजीचं अस्तित्व इतकं आज अपरिहार्य होऊन गेलेलं आहे की आज कोणीही व्यक्ती सहजासहजी खिशात कॅश न बाळगता गुगल पे आणि फोन पेनी पेमेंट करून देत असतो. हे सिम्पली काय आहे, फिनटेक आहे. काय माहितीये का, ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या प्लॅटफॉर्म बनवतात,
जेवढा ह्या वस्तूंचं उत्पादन आणि खप वाढतंय ना, तेवढ्या या कंपन्यांचे प्रॉफिट्स वाढत आहेत. पण अजूनपर्यंत ह्या गोष्टी भारतात नाही आलेल्या आहेत, जगात सुरू झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांचे इन्व्हेस्टमेंटचे व्हॅल्युएशन अफाट पटींनी वाढून राहिलेले आहेत. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहितीये का? आपण आता क्रिप्टोकरन्सीचं नाव खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो. आपण हेही बघितलं की गेल्या 2 वर्षामध्ये ना 10 कोटी लोकांनी भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकलेली आहे. तर क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हे जे काय ऑपरेट करण्याचं काम करतं ना, ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी करत असते. म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे जस्ट लाईक आपण म्हणतो ना की इंडेक्स सारखं काम करते. जसं भारतात बीएससी सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी आहे, ज्यांच्या माध्यमातून कंपन्यांचं ट्रेडिंग आणि व्यवहार चालत असतात, तसं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगाची डिजिटल करन्सी रन होत असते. म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे जगाचं आणखी भवितव्य घडवणारी मोठी सेगमेंट आणि कंपनी पुढे येते. त्याच्यानंतर सेमी कंडक्टर्स, ज्याचं मी महत्व तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की एक साधी चिप आणि जी प्लेट असते ती पूर्ण मशीन रन करते. हे सेमी कंडक्टरचं महत्व आहे. 5G टेक्नॉलॉजी, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आज अस्तित्वात आहेत पण आपल्याकडे नाही आहेत आणि हे जगाचं भवितव्य घडवत आहेत. याच्यातल्या बऱ्याच कंपनी उद्या भारतात येतील, पण तो वेळपर्यंत यांचे प्रॉफिट मार्जिन जे इन्व्हेस्टरचे आहेत ते कितीतरी पट वाढून गेलेले असतील. सांगण्याचं तात्पर्य हे की वेळेवर आपण जर याच्यामध्ये गुंतवणूक करू शकलो तर आज आपल्याला याच्यातनं भेटणारा परतावा हा कम्पॅरेटिव्हली 10 वर्षानंतर कोणी गुंतवणूक करेल त्याच्यापेक्षा पटींमध्ये कितीतरी जास्त राहील. डिजिटल नंतर डिस्ट्रप्शन तुम्ही जर टाकलं तर गुगलमध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल व्यत्यय. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की ज्यांनी व्यत्यय आणलेला आहे. तर व्यत्यय आणण्याचं काम केलेलं आहे बघा झूमनी, रोकू, दूरदर्श, स्नोफ्लेक आणि झायलो. काय आहे ते? टेक्नॉलॉजी कंपनी आहे, हार्डवेअर कंपनी आहे, क्लाउड कंपाऊंडिंग बेस्ड कंपनी आहे, ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनी आहे, फूड टेक्नॉलॉजी कंपनी आहे. म्हणजे ह्या अशा कंपनीज आहेत की ज्यांचं 5 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला काहीही अस्तित्व माहित नव्हतं आणि 5 वर्षामध्ये या गोष्टी आज जगातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक सर्रास वापरून राहिलेले आहेत. तर ही डिजिटल टेक्नॉलॉजी एवढ्या वेगाने बदलते आहे आणि त्याला डिस्ट्रप्शन आणण्याचं काम या कंपन्यांनी केलेलं आहे. दीज आर द कंपनीज की ज्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करणं आताच्या काळात खरोखर आवश्यक झालेलं आहे. डॉमिनेटरचा अर्थ असा आहे की वर्चस्व कोण गाजवत आहे. वर्चस्व गाजवत आहे आज टेस्ला, ऍपल, अमेझॉन, नेटफ्लिक्स. तुम्ही बघत असाल 223 पट IPO लॉन्च झाल्यापासून 2358 पट, 1293, 2117 आणि 501 पट वाढून गेलेले आहेत. नेटफ्लिक्सचं नाव तुम्ही ऐकलेलं होतं 5 वर्षापूर्वी नेटफ्लिक्सचं नाव. आता याच्या आधी 99% लोकांनी 5 वर्षाच्या आत नेटफ्लिक्सचं नाव वाचलेलं नसेल. तर आज नेटफ्लिक्स कॉमन असा प्लॅटफॉर्म होऊन गेलेला आहे. आपण ट्रेननी कुठेही जायचं म्हटलं तर तुम्हाला बरेच लोक असे भेटतील की त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये ना नेटफ्लिक्सवर मूवी बघत बसलेले असतात. कारण ते म्हणतात इतने घंटे का जर्नी है, क्या करना, तो चलो मूवी देख लेते. लोक ह्या प्लॅटफॉर्मचा सर्रास वापर करत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण थिएटरमध्ये जाऊन बघायचो त्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि आपल्या सवडीनुसार त्या कधीही बघू शकतोय. तर फूड डिलिव्हरी कंपनी, कार बनवणाऱ्या कंपनी, टेस्लाचा मोबाईल येतोय, तुम्हाला माहित नसेल बघा. काही वर्षांपूर्वीपर्यंत नोकियाचं अस्तित्व होतं. नोकियाचं जे कीपॅड असलेल्या मोबाईलचं अस्तित्व होतं ते सॅमसंग वगैरे अँड्रॉइड मोबाईल कंपन्यांनी नाहीसं करून टाकलं. आज ऍपल सारख्या कंपन्यांचं अस्तित्व हे जगात सगळ्यात पुढे आलेलं आहे. ऍपल आपण बघतोय 1293 पट वाढलेलं आहे. उद्या तुम्हाला टेस्लाचा ऍपल पेक्षाही जास्त कॉन्फिगरेशन असलेला आणि कमी किंमत असलेला मोबाईल जर अवेलेबल झाला तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीही राहणार नाही. कारण जो टेस्लाचा मोबाईल येतोय तो सौर ऊर्जेवर चालणारा राहील, सोलर एनर्जीवर. तो अनब्रेकेबल राहील. त्याच्यामध्ये ऍपल पेक्षाही बरेच जास्त फीचर्स राहतील. हे त्यांचं ऑलरेडी संशोधन सुरू आहे आणि त्याच्यावर वर्किंग सुरू आहे. सांगण्याचं तात्पर्य की योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक आपल्याला आपल्या मेहनतीच्या पैशांचा सगळ्यात जास्त परतावा मिळवून देण्यासाठी सक्षम असते. फक्त वेळेवर आणि योग्य ठिकाणी केली गेली पाहिजे. याच्यानंतरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल तर वर्ल्ड हॅज चेंज. मी आधीच सांगितलं की आपण हा जो 3310 होता नोकियाचा मोबाईल हा ऑलमोस्ट आधी सगळ्यांकडे होता. त्याची जागा आयफोन हा अँड्रॉइडनी घेतली. सिनेमा हॉलची जागा नेटफ्लिक्सनी घेतली. रेस्टॉरंटची जागा फूड डिलिव्हरी ऍप्सनी घेतली. झोमॅटो वगैरे सारख्या यांच्या थ्रू आपण आज इझिली घरी बऱ्याच गोष्टी मागवून घेत असतो. फिजिकल मिटिंगची जागा झूम मिटिंगनी घेतली. इव्हन आपण सुद्धा झूम मिटिंग थ्रू एकमेकांशी कनेक्टेड आहोत. तर दीज आर ऑल टेक्नॉलॉजीज की ज्यांनी जगाचं बरंच अस्तित्व बदलून टाकलेलं आहे आणि भरपूर गोष्टींमध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे आज आपल्याला
नवीन युगामध्ये नवीन गोष्टी अंगीकरणं आवश्यक होऊन गेलेलं आहे. सो तात्पर्य काय आहे की टाइम टू डायव्हर्सिफाय ग्लोबली, की आपण ज्या काय गुंतवणुकी करतो ना, ही सेशन घेण्यामागचा उद्देश काय आहे की आम्ही ज्यावेळेसही आपल्याला भेटतो त्यावेळेस आपलं इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलणं होतं, तर आपण बँक आणि पोस्ट इन्शुरन्स व्यतिरिक्त शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस भारतातल्या कंपनी आणि इथल्या ग्रोथ बद्दल बोलत असतो. डेफिनेटली इंडियन इकॉनॉमी ही इमर्जिंग इकॉनॉमी आहे, जगात सगळ्यात वाढणारी इकॉनॉमी आहे. माझं जरी या सेशन मागचा उद्देश तुम्हाला डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट सांगणं असलं तरी सुद्धा मी याच्यापेक्षा जास्त बुलिश आहे आपल्या इंडियन इकॉनॉमीवर, की आपली इंडियन इकॉनॉमी ही सगळ्यात बेस्ट रिटर्न जनरेट करून देईल. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण जसं जेवणात विविधता ठेवतो की अपने को प्रोटीन लगता है इसलिए हम दिनभर प्रोटीन नहीं खाते बैठते हैं, कारण शरीराला कार्बोहायड्रेट्स पण गरजेचे आहेत, फायबर्स पण गरजेचे आहेत, सूर्यप्रकाश थ्रू व्हिटॅमिन डी पण गरजेचं आहे. तसं आपल्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. कारण काय असतं की काही काही वेळेस कुठल्या कुठल्या अर्थव्यवस्थेचे रिटर्न जर कमजोर राहिले तर आपल्याला बाकीच्या अर्थव्यवस्था रिटर्न जनरेट करून आपली सरासरी मेंटेन करून घेण्याची क्षमता ठेवतात. आणि ग्लोबल इकॉनॉमी मधले ह्या ज्या कंपनीज आहेत ह्या आजच्या घडीला नवीन आहेत, स्मॉल कॅप म्हणतो आपण त्यांना, पण ह्या भविष्यात लार्ज कॅप मध्ये जाणार आहेत. तर स्मॉल कॅप मधनं लार्ज कॅप मध्ये जाण्याचा जो जर्नी आहे याच्यामध्ये जर आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर आपला परतावा हा आयडियल राहील कम्पॅरेटिव्हली आपण लार्ज कॅप मध्ये गेल्यानंतर इन्व्हेस्टमेंट जर केली त्याच्यापेक्षा. सो टाइम टू ग्लोबल डायव्हर्सिफाय ग्लोबली नाव. तुम्हाला एक गोष्टीची पूर्ण कल्पना असेल की कोविडनी ना पूर्ण जगाचं अस्तित्व आणि बऱ्याच गोष्टी बदलून टाकलेल्या आहेत. लाईव्ह वर्क आणि प्ले सेगमेंट मध्ये ई कॉमर्सची सुरुवात झाली, सोशल मीडिया, इंटरनेट, सोशल कॉमर्स, ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं, फूड डिलिव्हरी झाली थर्ड पार्टी थ्रू, ई सर्व्हिसेस आणि पेमेंट डिजिटलायझेशन झालं, ऑनलाईन हेल्थ कन्सल्टेशन सुरू होऊन गेलं. अक्षय कुमार पासून बऱ्याच लोकांच्या ऍड येतात आता, इव्हन हॉस्पिटलच्या चेन सुरू झालेल्या आहेत, ऑनलाईन हेल्थ कन्सल्टेशन सुरू झालेलं आहे, वर्क फ्रॉम होमच्या कॉन्सेप्ट सुरू झाल्या आहेत, क्लाउड अडॉप्शन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं, देन मोबाईल आणि रिमोट युजर्स खूप मोठ्या प्रमाणात वाढले, डाटा अनालिसिस मॉनिटरिंगचं प्रमाण वाढलं, त्याच्यानंतर प्ले सिस्टम मध्ये व्हिडिओ गेमिंग आज खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे, स्ट्रीमिंग, त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री खूप वेगाने पुढे येते, हेल्थ केअर आणि वेलनेस. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्यांनी आपण म्हणतो ना की कोविड के वक्त बहुत सारी चीजें बदल गई. तर दीज आर सम थिंग्स जे अनालाइज केलेल्या आहेत की कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या कोविडमुळे बदल झालेल्या आहे आणि ह्या बदलांमध्ये आपल्याला वेळेवर सामावणं गरजेचं आहे. जसं आपण आपल्या मुलांचं करिअर घडवताना अशा गोष्टी शोधत असतो की कुठल्या जॉबमध्ये, कुठल्या एज्युकेशनमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटतील, तसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण आहे. आपण चांगल्या अपॉर्च्युनिटी शोधल्या तर आपल्याला रिटर्न सुद्धा त्या वेगाने तसे भेटतील. आता ऍक्च्युली आम्ही ज्या फंड बद्दल बोलतो आहे तो आहे डीएसपी म्युच्युअल फंडचा ग्लोबल इनोव्हेशन फंड. याचं स्ट्रक्चर थोडक्यात तुम्हाला सांगतो कसं आहे की इंडियन इन्व्हेस्टर्स जे राहतील ते ग्लोबल डीएसपी ग्लोबल इनोव्हेशन फंड मध्ये इन्व्हेस्ट करतील. आणि डीएसपी ग्लोबल इनोव्हेशन फंड आहे तो जगातल्या टॉपच्या 6 फंड ऑफ फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. त्याच्यामध्ये आयशेअर्स सेमी कंडक्टर सीटीएफ, मॉर्गन स्टॅनली युएस फंड, बीसीएफ वर्ल्ड टेक्नॉलॉजी फंड, निको एम आर्क डिस्क्रिप्टिव्ह फंड, ब्ल्यू बॉक्स ग्लोबल टेक्नॉलॉजी फंड, आयशेअर्स नॅसडॅक ईटीएफ, याच्यामध्ये 15-20% करून टोटल 100%ची इन्व्हेस्टमेंट डिव्हाइड केली जाते. म्हणजे आपल्या इन्व्हेस्टमेंटला हे एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या 6 फंड हाऊसेस मधल्या टॉपच्या स्टॉक्स मध्ये जे आज जगात सगळ्यात दिग्गज आहेत आणि अशा स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्या ज्या भविष्यात लार्ज कॅप होणार आहेत अशा ठिकाणी विभागून इन्व्हेस्टमेंट केली जाते आहे. तर याच्यामुळे तुम्ही डायव्हर्सिफिकेशनमुळे सेफ्टी खूप मोठ्या प्रमाणात ऍड होऊन राहिलेली आहे. लॉंग टर्म एसआयपीचा परफॉर्मन्स काय राहिलेला आहे बघा. एक थोडक्यात एक फक्त इन्फॉर्मेशन सांगायची म्हटली, हे बघा भविष्यात भेटणारा परतावा किती राहील ही येणारी वेळ वाढणारी अर्थव्यवस्था सांगेल. मी फक्त तुम्हाला जो परफॉर्मन्स दाखवतो आहे तो आहे पास्ट परफॉर्मन्स, की ह्या इनोव्हेशन स्कीमनी जगामध्ये मागच्या 2002 पासून आतापर्यंत परतावा किती दिलेला आहे. तर तुम्हाला दिसेल एसआयपीचे रिटर्न्स 19.3% सरासरी राहिलेले आहेत वार्षिक, जे ऑसम म्हणतो आपण त्याला, आउटस्टँडिंग आणि मार्वलस राहिलेले आहेत. आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या भारतातल्या निफ्टीनी 15.2% खूप छान परतावा दिलेला आहे. म्हणजे 15% इज अ गुड रिटर्न्स ऍक्च्युली, पण त्याच्या अगेन्स्ट 19.3% इज अ मार्वलस रिटर्न्स अगेन्स्ट इंडियन इकॉनॉमी. तर म्हणून आम्ही म्हणतो की डायव्हर्सिफिकेशन हे गरजेचं आहे, कारण 4% तो डिफरन्स आहे जो मॅटर करतो. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण परफॉर्मन्स बेसिसवर आणि
थीम बेसिसवर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं नेसेसरी राहील. तर आम्ही म्हणतो की वेलकम पुढच्या 2030च्या युगामध्ये आपल्याला इनोव्हेशन्स मध्ये एंट्री करायची आहे. तर दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट ग्लोबली फॉर अपकमिंग 10 इयर्स. तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि ग्लोबल थीम मध्ये जरूर इन्व्हेस्ट करा. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला शेवटच्या स्लाइड मध्ये सांगू इच्छिल की आपण वेगवेगळे असेट क्लास बघतो. बघा, रिअल इस्टेट हा एक असेट क्लास आहे, गोल्ड आहे, शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, एफडी हा एक असेट क्लास आहे आणि बिझनेस हा एक असेट क्लास आहे. राईट. तर बिझनेस हा एक सगळ्यात मोठा असेट क्लास आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. पण ऍज पर इकॉनॉमिस्ट ते म्हणतात की बिझनेस ही सगळ्यात मोठा असेट क्लास आहे, कारण बिझनेसमधनं येणारा परतावा हा तुलनेने सगळ्यात जास्त असतो. शिवाय बिझनेस ही एक अशी एंटायटी आहे जी मी माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा सोडून जाऊ शकतो. त्याच्यामुळे बिझनेसची बरोबरी ना रिअल इस्टेटशी होईल, ना गोल्डशी होईल, ना एफडी आणि इक्विटीशी होईल. पण आपण बिझनेस प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. पण आपण एक करू शकतो कि हम धंधा नहीं कर सकते ना, तो हम दूसरे के धंधे में तो भी इन्वेस्ट कर सकते हैं. तो सबसे बड़ी बात ये है कि या तो धंधा करो या दूसरे के धंधे में इन्वेस्ट करो. तो आज आपको मौका मिल रहा है की दुसरे के धंदे में इन्व्हेस्ट करो. आपल्याला एक तर स्वतः प्रोडक्शन सुरू करावं लागेल आणि आपल्याला जर ते करायचं नसेल तर आपण जगातल्या दिग्गज कंपन्यांसोबत इन्व्हॉल्व्ह व्हा, त्याच्यामध्ये भागीदारी घ्या आणि त्याच्यातनं चांगल्यात चांगला परतावा मिळवा. तो मी सांगितलेल्या वेळेत आपलं हे पीपीटी स्लाइड संपवतो आहे कारण टायमिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू आपण सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि मी ओपन करतोय सेशन क्वेश्चन आन्सर साठी. माझी विनंती राहील की कोणाचे काही प्रश्न असतील मी विनंती करेल की आपण आपले प्रश्न विचारू शकता. तुम्हाला आता विचारता आलं तर उत्तम, नाहीतर तुम्ही इंडिव्हिज्युअली नंतर आम्हाला कधीही संपर्क साधू शकता आणि एसआयपी थ्रू याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. तो कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत सर? हॅलो. हा सर, सुहास सर बोला. हा, एसआयपी मध्ये आपण याच्यामध्ये मॅक्झिमम किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो पर मंथ साठी? सर देर इज नो लिमिट फॉर मॅक्झिमम अमाऊंट. म्हणजे आता माझ्याकडे सगळ्यात मोठा जो एसआयपी लागलेला आहे दॅट इज 4 लाख पर मंथ. एका व्यक्तीचे 4 लाख पर मंथचा एसआयपी त्यांनी लावलेला आहे. एनआरआय क्लायंट आहेत ते आणि त्यांना पुढच्या 10 वर्षामध्ये भारतात यायचं आहे. तर ते मला म्हणाले की ते बाहेर सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यांच्या ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन पासून बाकीच्या कंपन्यांची सुद्धा शेअर्स आहेत. पण ते मला म्हणाले की इथं आम्ही जेव्हा शेअर्स घेतो तेव्हा आम्ही डॉलरमध्ये मोजतो म्हणे पैसे, आणि डॉलरमध्ये एक एक शेअर घेणं आम्हाला खूप कठीण जातं. म्हणजे आपण भारतात काय करतो की 500 लॉटचा शेअरचा लॉट घेऊन घेतला, 1000 शेअर्स घेऊन घेतले, कारण आपण इंडियन रुपीज मध्ये मोजतो. पण तिथं डॉलरमध्ये एवढ्या मोठ्या महागड्या कंपन्यांची शेअर्स घेणं त्यांना तेवढं सोपं जात नाही, त्यामुळे त्यांची क्वांटिटी कमी असते. तर ते म्हणाले की दिस इज द बेस्ट वे टू इन्व्हेस्ट थ्रू एसआयपी, कारण मला जिथे इन्व्हेस्ट करायचा आहे पैसा तिथंच जातोय, फक्त तो डॉलर रूटनी न जाता इंडियन रुपीजच्या माध्यमातून जातोय, जे मला सोपं आहे. कारण भारतात 4 लाख रुपये मोठी अमाऊंट आहे, पण कॅलिफोर्नियामध्ये बसलेल्या माझ्या त्या क्लायंटसाठी ती अमाऊंट खूप मोठी नाहीये, कारण त्याचं पॅकेज जे आहे दॅट इज 2.37 लाख. तर ते 2.37 अॅन्युअल पॅकेजच्या अगेन्स्ट ते 4 लाख रुपये मंथली म्हणजे 50 लाख रुपये वर्षाची बचत करतायत, जे त्यांच्यासाठी सहजासहजी शक्य आहे. तो थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य आहे की मॅक्सिमम आपल्यावर आहे तर किती अमाऊंटचा आपण लावायचा आहे. आम्ही एक म्हणू सर की याच्यात एसआयपी लावायचा झाला ना तर मोर दॅन 5 इयर्स टाइम पिरियडच्या हिशोबाने तुम्ही लावा, म्हणजे तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते एक्सपेक्टेशन पेक्षा खूप चांगले भेटून जातील. Hello. हाँ, yes sir. Sir, this is open-ended or a close-ended? Sir, उमेश सर, this is completely open-ended fund. ये फंड को लॉकिंग नहीं है. Yes. काय कुठलंही लॉकिंग नाही आहे फंडला. कम्प्लीट ओपन-एंडेड आहे. सर इसमें मिनिमम इन्वेस्टमेंट इतना करना चाहिए? मिनिमम इन्वेस्टमेंट 1000 रुपीज पर मंथ से स्टार्ट होता है सर. इज डिपेंड अपॉन यू कि आप कितना पार्टिसिपेट करना चाहते हो, वो आपके ऊपर है. एसआईपी लगा सकते हैं मैसेज का हम लोग? 100% सर. इस फंड में लमसम अलाउ नहीं है, क्योंकि देखिए आप अगर ईटी पढ़ोगे, इकोनॉमिक टाइम्स, आपको कुछ दिन पहले की न्यूज दिखेगी कि सेबी ने रिस्ट्रिक्ट किया हुआ है कि इंडिया से फॉरेन में हर साल $7 बिलियन का ही इन्वेस्टमेंट जाना चाहिए, जिसका कैपिंग लिमिट बढ़ा के वो 12 लाख US डॉलर करने जा रहे हैं. तो वो जब बढ़ जाएगा
तब भले ही लमसम इन्वेस्टमेंट स्टार्ट होगी, बट आज की तारीख में इसमें लमसम इन्वेस्टमेंट अलाउ नहीं है, क्योंकि ये एग्रेसिव फंड है और एग्रेसिव फंड में SIP रूट से जाके ही कमाना बहुत अच्छा रहता है। Okay, okay. Thank you so much, sir, for this very informative Hello. session. Hello. Hello. हा सर. हा प्रमोद सर, बोला सर. याच्यामध्ये DSP ग्लोबल फंड ऑफ फंड म्हटलेलं आहे, ते फंड ऑफ फंड का म्हटलं गेलं? येस सर, इट्स अ गुड क्वेश्चन ऍक्च्युली. सर ऍक्च्युली जो भारतात सुरू झालेला जो फंड असतो ना, तो ओनली फंड नावाने पुढे येतो, आणि जेव्हा भारतातलं फंड हाऊस हे फॉरेन फंड हाऊस सोबत कोलॅबोरेशन करून त्यांच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट करत असते, तेव्हा एक फंड दुसऱ्या फंड हाऊस मध्ये पैसा टाकतोय, म्हणून त्याला फंड ऑफ फंड म्हणतात. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी स्लाइड मध्ये सांगितलं की इंडियन DSP म्युच्युअल फंड हाऊस जे आहे ते जगातल्या टॉपच्या 6 फंड हाऊसेस मध्ये तो पैसा 15-15-20-20% करून डिव्हाइड करून इन्व्हेस्ट करते. So this is called fund of fund. Okay. Means DSP global fund is not directly investing into the stocks. नो सर, नो सर. कारण कसं आहे की DSP चे जे फंड मॅनेजर्स आहेत ना, ते इंडियामध्ये बसलेले आहेत आणि ते त्यांना अथॉरिटी आहे की ते बाहेरच्या फंड हाऊस मध्ये पैसा गुंतवू शकतात. एक फंड हाऊस दुसऱ्या फंड हाऊस मध्ये पैसा गुंतवू शकतं आणि त्याचा परतावा इन्व्हेस्टरला देता येऊ शकतो. तर DSP ग्लोबल इनोव्हेशन फंडनी तो पैसा नॅसडॅक फंड, ETF फंड, हे जे काय तिथले iShare फंड, हे जे जगातले दिग्गज मोठे फंड हाऊसेस आहेत ना जगात मोठे, त्यांच्यामध्ये विभागून तो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे. म्हणून या कॅटेगरीला फंड ऑफ फंड म्हटलं जातं. थँक्यू. क्लिअर. येस सर. सो एनी क्वेश्चन? आपल्याला जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल Amazon मध्ये किंवा टेस्ला मध्ये, तर काय करावं लागेल त्यासाठी? सर 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्हाला डीमॅट अकाउंट थ्रू करता येऊ शकतं, पण ते डीमॅट अकाउंट आपलं रेग्युलर अकाउंट नाही चालत. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे स्पेशल अकाउंट ओपन करावं लागतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फॉरेन स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट अलाउ होते. कारण आपले जे लोकल अकाउंट असतात त्या लोकल अकाउंट थ्रू तुम्ही फॉरेन स्टॉक घेऊ शकत नाही. तुम्हाला स्पेशल अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंटची सुरुवात 15 लाखापासून होत असते. त्याचं कारण आहे सर की तुम्ही Amazon, Apple आणि मायक्रोसॉफ्टचे शेअर्स घ्याल तर त्या शेअर्सच्या किमती फक्त तुम्ही आता सेशन झाल्यानंतर गुगलला टाका आणि इंडियन रुपीज मध्ये त्याची किंमत बघा, म्हणजे तुम्हाला सांगेल की 15 लाख रुपये का घेतायत. कारण ते आज बर्कशायर हॅथवेचा शेअर टाका सर. बर्कशायर हॅथवेचा एक शेअर जो आहे सर तो इंडियन करन्सी मधल्या 40 लाखाचा आहे. अरे बापरे. मग इंडियन करन्सी मधले 40 लाख रुपये देऊन जर आपल्याला वॉरन बफेटच्या कंपनीचा एक शेअर भेटतोय, तर मग आपल्याला तिचं तिकीट साईज सुद्धा मिनिममची खूप मोठी असेल ना. तर सिम्पली आपल्याला ते इझिली शक्य नाहीये, म्हणून असंख्य लोक जे आहेत ते म्युच्युअल फंडच्या रूटनेच ती इन्व्हेस्टमेंट करतात. कारण म्युच्युअल फंडच्या रूटने आज आपण 1000 रुपयापासून सुद्धा Apple, Amazon मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण आपल्यासारखे करोडो लोक आहेत जे इन्व्हेस्टमेंट करतायत आणि ते करोडो लोकांचा पैसा फंड हाऊस त्या पर्टिक्युलर फंड हाऊसेस मध्ये ते विभागून इन्व्हेस्ट करते. म्हणजे आपल्याला स्टॅक भेटतोय Appleचा पण, Amazonचा पण, टेस्लाचा पण, नेस्लेचा पण, बर्कशायर हॅथवे पासून, झूम, नेटफ्लिक्स पासून सगळ्यांचा पण. फक्त डायरेक्ट शेअर आपल्या नावावर येत नाही, आपल्या नावावर फंड आहे, त्या फंडचा प्रॉफिट होणार आहे. डायरेक्ट शेअर घेण्यासाठी तुम्हाला डीमॅट काढावं लागेल आणि मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल सर. बरोबर. आणि क्रिप्टो करन्सी मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ आहे का अनसेफ आहे? सर अजूनपर्यंत तरी जगात अनसेफच मानले जाते. कोणत्याच कंट्रीने असं डिक्लेअर केलेलं नाही की ती सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. इव्हन हे डिक्लेअर झालेलं आहे जगाच्या पाठीवर की बऱ्याच कंट्रीज त्याला लिगली बॅन करण्याच्या तयारीत आहेत. कारण कसं आहे सर, ते बऱ्याच गोष्टींचं अस्तित्व धोक्यात आणू शकतात. होऊ शकतं की आसपासनं 20-25 वर्षानंतर ती करन्सी जगात वेगाने पुढे येईल, पण आता तरी ते जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी एवढं साधक नाहीये, बाधक आहे. त्याच्यामुळे क्रिप्टो करन्सीमध्ये सध्याच्या मोमेंटला तरी इन्व्हेस्टमेंट न केलेलं बरं. केलं तर 100% आपल्या रिस्कवर करावं. त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी धरू नये, ही रिस्क आपल्याला घ्यावी लागेल. ओके ओके. एनी क्वेश्चन सर अगेन? सो कोणाचे काही प्रश्न नसतील तर मी आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपले काही प्रश्न असतील डेफिनेटली आपण आम्हाला पर्सनली कनेक्ट व्हा. आपल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला आम्हाला आवडेल आणि आपल्याला निवांत पण बोलता येईल. मी आशा करतो की या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह इन्फॉर्मेशन, जे आपण ग्लोबल म्हणतो, इनोव्हेटिव्ह म्हणतो, डिस्कव्हरीज म्हणतो, नवीन त्याची काही ना काही प्रमाणात तरी झाली असेल. म्हणजे माझा 100%चा उद्देश जो आहे तो 10%, 15% पर्यंत जरी आपल्यापर्यंत पोहोचला तरी आम्हाला आनंद आहे. आणि आपण सेशन अटेंड केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, आपला वेळ काढल्याबद्दल.
आणि मी डिक्लेअर करतो की आपण आता सेशन समाप्त करत आहोत. आपण पर्सनली कनेक्ट होऊ शकतात सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.